तर आज आपण अगदी झटपट अवघ्या अर्ध्या तासामध्ये तयार होणारे हे पाकातले रवा नारळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत। जर का तुम्ही साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन हे लाडू बनवले तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत, कडक होणार नाहीत, मस्त मऊसूत आणि खुसखुशीत दाणेदार बनून तयार होतील। हे लाडू तुम्ही बघू शकता, इतके मऊसूत होतात की अगदी तोंडात टाकताच विरघळतात आणि नारळाचा वापर केलेला असल्यामुळे चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर तुम्हाला सुद्धा असे हे मस्त खुसखुशीत दाणेदार रवा नारळाचे लाडू बनवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पटकन रेसिपी सुरू करूयात। सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे। रवा भाजण्याकरता शक्यतो जाड तळाच्या कढईचा वापर करायचा, म्हणजे मग रवा करपत नाही, छान एकसारखा भाजला जातो। त्याचबरोबर कढई आपल्याला खोलगट घ्यायची, म्हणजे मग रवा भाजत असताना आपला हात दुखून येत नाही। तर आता मंद गॅसवरती कढई आपल्याला गरम करून घ्यायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकं साजूक तूप घालायचंय। तर लक्षात ठेवा, साजूक तूप घेत असताना आपल्याला वितळलेलं तूप घ्यायचंय, घट्टसर तुपाचा आपल्याला इथे वापर करायचा नाही। जर तुम्ही घट्टसर तूप घेतलं तर तुमचा तुपाचा अंदाज चुकू शकतो। तर इथे आपण मंद गॅसवरती तूप सुद्धा गरम करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 2 वाटी इतका बारीक रवा घालायचा आहे। तर शक्यतो लाडू बनवण्यासाठी आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। तर यामध्ये मी 2 वाटी इतका बारीक रवा घालत आहे। ज्या वाटीने मोजून आपण तूप घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला रवा सुद्धा घ्यायचा आहे। तर 2 वाट्या रवा मी यामध्ये घातला। आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद ते मध्यम ठेवायची आहे आणि चमच्याने सतत एकसारखं हलवत रव्याला आपल्याला छान एकसारखं भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, रवा आणि तूप एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिसळले गेलेले आहेत। आता याला मंद ते मध्यम गॅसवरती हलकासा बदामी रंग येईस तोपर्यंत छान असं सतत एकसारखं हलवत आपल्याला भाजून घ्यायचं। तर रव्याचे लाडू बनवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की रवा भाजत असताना आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवायचे आहेत, कारण रवा भाजायला थोडासा वेळ लागतो। मोठ्या गॅसवरती जर का तुम्ही रवा भाजून घेतला तर रवा पटकन करपतो, लालसर होतो आणि कडक सुद्धा होतो। त्यामुळे काय होतं, लाडू खाताना थोडेसे ते करकरीत लागू शकतात। पण तुम्ही जर का मंद ते मध्यम गॅसवरती थोडासा वेळ देऊन रवा जर का भाजून घेतला तर रवा अगदी व्यवस्थित भाजला जातो आणि लाडू सुद्धा खाताना छान खुसखुशीत लागतात। तर हे बघा, सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 20 मिनिटं झालेली आहेत आणि मी चमच्याने सतत एकसारखं हलवत रवा छान असा भाजून घेतलेला आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता, रवा खूप जास्त डार्क रंगावरती भाजलेला नाहीये, तर हलक्याशा बदामी रंगावरती छान असा मस्त मी रवा भाजून घेतलेला आहे। रवा भाजलेल्याचा हलकासा सुगंध सुद्धा येत आहे। अशा पद्धतीने रवा चांगला भाजून घेतला की म्हणजे मग लाडू खायला मस्त खुसखुशीत लागतात। तर हे बघा, इथे आपला रवा सुद्धा अगदी छान असा लालसर न होता हलक्याशा बदामी रंगावरती चांगला भाजून झालेला आहे। रवा भाजून झाला की आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे 1 वाटी ओला नारळाचा किस। तर इथे मी ओला नारळ घेतला, त्याचा पाठीचा काळसर भाग जो आहे तो मी पिलरने काढून टाकला। त्यानंतर नारळाचे छोटे छोटे तुकडे करून याला मी मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे। तर गच्च असा वाटी भरून मी ओला नारळाचा किस घेतलेला आहे। ज्या वाटीने मोजून आपण रवा किंवा तूप घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून इथे आपण ओला नारळाचा किस सुद्धा घेतलेला आहे। आता हा ओला नारळाचा किस आपल्याला रव्यासोबत मंद गॅसवरती 5 ते 6 मिनिटांसाठी चांगला भाजून घ्यायचा आहे। तर आपण घातलेला हा ओला नारळाचा किस चांगला भाजून घ्यायचा। यातलं मॉइश्चर थोडंसं कमी व्हायला हवं। जर का हा थोडासा कच्चा राहिला तर आपले लाडू लवकर खराब होतात आणि त्याचबरोबर लाडूची चव सुद्धा बिघडू शकते। त्यामुळे मंद गॅसवरती ओला नारळाचा किस रव्यासोबत चांगला आपल्याला भाजून घ्यायचा। खूप जास्त या मिश्रणाला लालसर होऊ द्यायचं नाही। हलक्याशा बदामी रंगावरती सतत एकसारखं हलवत रवा आणि नारळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, जवळपास 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। मंद गॅसवरती ओला नारळ घातल्यानंतर मी याला पुन्हा एकदा चांगलं परतून घेतलं। तर सुरुवातीला ओला नारळ घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं होतं, पण त्यानंतर चांगलं परतून घेतल्यानंतर हे बघा थोडंसं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे आणि खुसखुशीत सुद्धा झालेलं आहे। ओला नारळातला ओलसरपणा थोडासा कमी झाल्यामुळे हे मिश्रण छान खुसखुशीत झालेलं आहे। रवा आणि नारळ छान असे भाजून झाले की आता आपल्याला याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। भाजून घेतलेलं रवा नारळाचं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं की आता आपण यानंतर लाडूसाठी पाक तयार करायला घेऊ। तर त्यासाठी इथे मी सारख्याच कढईमध्ये घेत आहे 1.5 वाटी इतकी साखर।
तर ज्या वाटीने मोजून आपण रवा तूप घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून इथे मी 1.5 वाटी इतकी साखर सुद्धा घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला साखर भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे। पण जर का तुम्हाला पाण्याचा अंदाज येत नसेल तर आपण जितकी साखर घेतलेली आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे। म्हणजे आपण इथे 1.5 वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि त्यासाठी इथे आपण पाऊण वाटी इतकं पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये पाणी घातलं की गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती साखर आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायची। तर हे बघा, मोठ्या गॅसवरती आपण साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घेतलेली आहे। या मिश्रणाला उकळी सुद्धा आलेली आहे। आता आपल्याला काय करायचंय, गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला याचा एकतारी पाक होईस तोपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचंय। तर लक्षात ठेवा, पाक तयार करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, म्हणजे मग पाक खूप जास्त पुढे जात नाही किंवा कडक सुद्धा होत नाही। त्यामुळे एक 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला मंद गॅसवरती हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचंय। तर हे बघा, जवळपास 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। मंद गॅसवरती हे मिश्रण मी चांगलं शिजवून याचा एकतारी पाक तयार करून घेतलाय। आता हा पाक तयार झालाय की नाही हे कसं चेक करायचं, तर उलटण्यावरती किंवा एखाद्या चमच्यावरती थोडासा आपल्याला पाक घ्यायचा आहे आणि या पाकाचे थेंब आपल्याला कढईमध्ये अशा पद्धतीने खाली पाडून घ्यायचे। तर हे थेंब कढईमध्ये पडत असताना जेव्हा शेवटचा जो थेंब आहे तो खाली पडत असताना तार मात्र वरच्या बाजूने खेचली जात असेल ना, तर समजायचं आपला पाक जो आहे तो अगदी व्यवस्थित बनून तयार झालाय। त्याचबरोबर तुम्ही हे मिश्रण 2 बोटांच्या चिमटीमध्ये पकडून जर का याला खेचून बघितलं तर बोटांच्या मध्ये एक तार तयार होतीये, याचाच अर्थ आपला पाक जो आहे तो छान असा एकतारी बनून तयार झालेला आहे। आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकी साखरयुक्त विलायची पावडर घालायची। विलायची पावडर घालून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली की यानंतर आपण भाजून घेतलेलं हे रवा आणि नारळाचं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचंय आणि व्यवस्थित पाकामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, भाजून घेतलेला रवा आणि नारळ या पाकामध्ये आपण मिक्स करत असताना गॅस आपल्याला बंद करायचा आहे। पाक गरम गरम असतानाच आपल्याला रवा नारळाचं हे मिश्रण पाकामध्ये घालून व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। तर हे बघा, पाक गरम गरम असतानाच भाजलेला रवा आणि नारळ मी यामध्ये घातला आणि याला व्यवस्थित पाकामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। लाडू बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे। पाक सुद्धा आपला अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। आता यावरती आपल्याला एक 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं मोरू द्यायचंय। तर हे बघा, 15 मिनिटांनंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं नाहीये, हलकसं कोमट आहे। रव्याने पाक पूर्णपणे शोषून घेतलेला आहे, त्यामुळे थोडंसं हे मिश्रण घट्टसर झालंय। याला चमच्याने आपल्याला मोकळं करून घ्यायचंय। तर हे बघा, सगळं मिश्रण मी चमच्याने मोकळं करून घेतलेलं आहे। यातल्या गाठी सुद्धा मोडून घेतलेल्या आहेत। थोड्याफार जर का यामध्ये गाठी तयार झालेल्या असतील तर त्या हातानेच आपल्याला मोडून घ्यायच्यात। तर या इथे तुम्ही बघू शकता लाडूचं मिश्रण किती मोकळं, सुटसुटीत आणि खुसखुशीत झालेलं आहे। याची जर का तुम्ही हाताने अशी मूठ वळून बघितली तर अगदी याचा छान असा गोळा तयार होतोय। याचाच अर्थ लाडू वळण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे मिश्रण आपलं या इथे बनून तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाहीये, थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे। आता इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या लाडूच्या डेकोरेशनसाठी घेतलेल्या आहेत। आता लगेचच आपण याचे लाडू बांधून घेऊ। तर हे बघा, थोडं मिश्रण आपल्याला हातावर घ्यायचंय आणि मध्यम आकाराचे छान गोलाकार आपल्याला लाडू बांधून घ्यायचे। तर लाडूच्या या मिश्रणावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण बनवलेला पाक किती परफेक्ट झालेला आहे आणि त्याचबरोबर रवा सुद्धा आपण चांगला भाजून घेतलेला असल्यामुळे हे मिश्रण छान खुसखुशीत झालेलं आहे। त्यामुळेच हे लाडू बघा किती छान गोलाकार आणि अगदी फटाफट असे वळता येतात। लाडू बांधून झाला की तो छान दिसावा याकरता मी यावर गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप लावून घेणार आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मनुके किंवा बदामाचे काप किंवा चारोळे सुद्धा लावू शकता। तर हे बघा, छान असा आपला हा गोल गरगरीत मस्त असा पाकातला रवा नारळाचा लाडू इथे बनून तयार झालेला आहे। पाकातले लाडू बनवत असताना पाक व्यवस्थित जमला ना, लाडू सुद्धा अगदी व्यवस्थित होतात, अजिबात कडक होत नाहीत, मिश्रण सुद्धा कोरडं होत नाही, छान असा मिळून येतं आणि असे छान खुसखुशीत लाडू बनवून तयार होतात। त्यामुळे पाकातले लाडू बनवत असताना पाक मात्र चुकू द्यायचा नाही। प्रमाण तुम्ही अचूक घेतलं ना की पाक अजिबात बिघडत नाही, चुकत नाही।
आता इथे मी आणखीन एक लाडू तुम्हाला बांधून दाखवते, तर तुमच्या लक्षात येतच असेल की हे मिश्रण किती परफेक्ट झालेलं आहे। अगदी व्यवस्थित याचा छान गोलाकार लाडू बांधता येतोय। अजिबात हे मिश्रण कोरडं झालेलं नाहीये किंवा खूप जास्त ओलसर सुद्धा झालेलं नाहीये। तर या ठिकाणी बघा, इथे आपला हा दुसरा सुद्धा लाडू बांधून झालेला आहे। मस्त असा हा गोल गरगरीत लाडू आपला बनून तयार झालाय। आता अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा फटाफट लाडू वळून घेऊ। तर हे बघा, मस्त गोल गरगरीत छान एकसारखे आणि अतिशय सुंदर खुसखुशीत इथे आपले हे रवा नारळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत। तर लाडू तुम्ही बघू शकता किती छान दिसतायत आणि अगदी गोल गरगरीत बनून तयार झालेले आहेत। आता यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की लाडू किती छान खुसखुशीत झालेले आहेत, अजिबात कडक झालेले नाहीयेत किंवा चिवट चिकट सुद्धा झालेले नाहीयेत। मिश्रण परफेक्ट भाजलेलं असल्यामुळे आणि पाक अगदी व्यवस्थित शिजलेला असल्यामुळे लाडू छान खुसखुशीत होतात, दाणेदार होतात आणि अगदी तोंडात टाकताच हे विरघळतात। तर अशा रीतीने इथे आपले अतिशय खुसखुशीत, मऊसूत, दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे पाकातले रवा नारळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत। जर का तुम्हाला सुद्धा हे असे खुसखुशीत, मऊसूत, दाणेदार पाकातले रवा नारळाचे लाडू बनवायचे असतील तर इथे व्हिडिओमध्ये रवा भाजतानाच्या सांगितलेल्या टिप्स, त्याचबरोबर पाक तयार करत असताना सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा हे लाडू बनवले तर तुमचे लाडू सुद्धा अजिबात बिघडणार नाहीत, कडक होणार नाहीत, मस्त खुसखुशीत, मऊसूत, दाणेदार बनून तयार होतील। तर एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।